श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला श्री स्वामी महाराजांचे पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल तर त्यांनी काय करावे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे, ते खूप चांगले असते. श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल. स्वामी महाराजांचे भक्त एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करतात, तर काही जण एकापेक्षा जास्त वेळ करतात, तर काहींना वेळेअभावी किंवा काही इतर कारणामुळे जमत नाही. पण त्या व्यक्तींच्या मनात एक इच्छा असते की आपण पण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करावे, पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात, त्या न चुकता कराव्या लागतात. त्या काही व्यक्तींना गोष्टी जमत नाही, त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही. अशांसाठी आपण सोपा उपाय पाहणार आहोत. हा उपाय तुम्हाला उद्यापासून 7 दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत करायचा आहे. तुम्हाला सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेचच हा उपाय करायचा आहे आणि सलग 11 वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपण सर्वजण नित्य नियमाने स्वामींची रोज सेवा करतो, पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण. असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून 1 ते 2 किंवा 3 वेळा सुद्धा पारायण करतात. गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले मन शांत होते व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचा लाभही मिळतो. त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात, अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाहीत. पारायणाचे नियम खूप कडक असतात. बऱ्याच भक्तांना गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे शक्य नसते. काहींना आजारपणाचा त्रास असतो, काहींना नोकरीनिमित्त लांब जावे लागते, त्यामुळे वेळ मिळत नाही. ज्या भक्तांना 52 अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही, अशांनी हा श्लोक मनापासून बोलावा. सकाळी आपण देवपूजा करताना हा श्लोक बोलावा. रोज असे केले तरी चालेल. आता श्लोक काय आहे तो नीट ऐका. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे नृसिंह सरस्वती करंज ग्रामत्री, तीर्थ हिंडत पातला भिलू वडीचिये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनाचे श्रमा. हा श्लोक तुम्हाला पठण करायचा आहे. हा श्लोक खूप सोपा आहे. जे गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ आपल्याला मिळणार आहे तेच लाभ आपल्याला हा श्लोक पठण केल्याने मिळणार आहे. ज्या आपल्या मनातील इच्छा आहे त्या सुद्धा पूर्ण होणार. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीमागे उभे असतात. आपण कधी चुकलो तर आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग दिसला की त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात. या श्लोकाचे अवश्य पठण करा. यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.